नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही डिपार्टमेंट PSIची तयारी करत असाल तर आपण आज या भागामध्ये महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य, विषय गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 या कलमांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये कलम 2 व्याख्या, कलम 2 क सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक ठरेल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य, कलम 2 ख हातभट्टीवाला, कलम 2 ख 1 धोकादायक व्यक्ती, कलम 2 ग स्थानबद्धता आदेश, कलम 3, कलम 2 घ स्थानबद्ध, कलम 2 ड औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, कलम 2 च झोपडपट्टी दादा, कलम 2 च 1 व्हिडिओ पायरेट चाचा, कलम 2 छ अनाधिकृत बांधकाम, कलम 3 विवक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्याचा अधिकार. कोणत्याही विवक्षित व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचे आदेश राज्य शासन काढेल, परंतु त्याने अधिकार दिले असल्यास जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्त हे देखील असा आदेश काढू शकतात. परंतु असा कोणताही आदेश एका वेळी 6 महिने इतका राहील आणि गरज वाटल्यास अजून 6 महिने इतका वाढवता येऊ शकतो. शासनाने असा आदेश अमान्य केला तर तो काढल्यापासून 12 दिवसाच्या आत रद्द होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यास लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. कलम 8 स्थानबद्धता आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना त्या आदेशामागील कारणे सांगणे. कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध केल्याचा आदेश काढल्यानंतर 5 दिवसांच्या आत त्यास कोणत्या कारणामुळे स्थानबद्ध केले असे त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना कळविणे गरजेचे असेल. परंतु असे कारण जर सार्वजनिक हिताच्या विरोधी किंवा प्रक्षोभक असेल तर कारण उघड करणे किंवा कळवणे आवश्यक नाही. कलम 13 स्थानबद्धतेचा कमाल कालावधी स्थानबद्धतेच्या तारखेपासून 12 महिने इतका असेल.